जय भीम मित्रांनो, आजचा व्हिडिओचं शीर्षक आहे सुभेदार रामजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लहानपणी अभ्यास घेताना. तर 1900 ते 1904 या दरम्यान बाबासाहेब सातारामध्ये शिकत होते गव्हर्नमेंट स्कूलमध्ये. नंतर रामजी आंबेडकर कुटुंबासहित 1905 साली मुंबईच्या लोअर परेलच्या डबक शाळेत राहायला आले. मग डबक शाळेत बाबासाहेब आल्यानंतर एल्फिस्टन हायस्कूलमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर सायंकाळी बाबासाहेब क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळण्यात दंग असायचे. थोडंसं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून रामजी कटाक्षाने बाबासाहेबांचा अभ्यास घेत. म्हणजे शाळा झाली की संध्याकाळी रामजी बाबासाहेबांचा अभ्यास घ्यायचे. पण रामजी हे स्वतः शिकलेले होते आणि शिक्षण घेऊन ते मुख्याध्यापकापर्यंत पदापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे त्यांना वाटे की बाबासाहेबांचं इंग्रजी आणि गणित हे 2 विषय तरबेज झालेच पाहिजे म्हणून ते स्वतः जातीनं लक्ष द्यायचे. इंग्रजीचं आवडची काही पुस्तकं संदर्भासाठी आणायचे. तसंच तर्खडकरांचं इंग्रजी पाठ्यमालेचं पुस्तक 2 ते 3 विभागात होतं. त्याच्यामध्ये मराठीला प्रतिशब्द असणारे इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्यरचना कशी करावी, इंग्रजी कसं बोलावं, व्याकरण कसावं इत्यादींचं संदर्भातलं शिक्षण रामजींनी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना शिकवलं. त्याच्यामुळे लहानपणीच बाबासाहेबांचं अक्षर इंग्रजी अक्षराचं सुलेखन झालं, म्हणजे सुवाच्य झालं आणि त्याच्यावर प्रभुत्वही मिळवता आलं. तसंच रामजींना वाटे की गणिताचं सुद्धा बाबासाहेबांचं हा विषय तरबेज व्हावा. त्यासाठी बाबासाहेबांचं गोखल्यांचं अंकगणिताची काही अंकमाला आणलेल्या फळ्या मोठ्या कार्डबोर्डवर लिहून बाबासाहेबांना सिंपल साध्या अक्षरामध्ये लिहून ठेवलं, जेणेकरून बाबासाहेबांना गणित सुद्धा हलकं जावं आणि त्याच्यावरून प्रभुत्व मिळावं. तर मित्रांनो, हे दोन्ही विषयांमध्ये बाबासाहेब त्या शाळेमध्ये तरबेज झालेलेच. तर व्हिडिओ हा कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम.